पिंपळनेरला तलाठ्याच्या पंटरला 1100 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक. एसीबीची धडक कारवाई. याबाबत वृत्त असे की पिंपळनेर येथील तलाठी कार्यालयातील खासगी पंटर याला 1100 रुपयाची लाच घेताना धुळ्याच्या अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने अटक केली असून सदर तलाठी कार्यालयातील या वर्षातील ही दुसरी घटना आहे. फेब्रुवारी महिन्यात 1000 रुपये घेताना यापूर्वी एक तलाठी निलंबित झाला होता. पिंपळनेर येथील एका शेतकऱ्याला आपल्या 7/12 उतार्यावर फेरफार करण्यासाठी तलाठी कार्यालयाकडून फिरवण्यात येत होते. संबंधित शेतकऱ्याने फेरफार नोंदवण्यासाठी तलाठी कार्यालयातील खासगी कर्मचारी रघुनाथ श्रावण इखंडे राहणार पिंपळनेर यांनी 3000 रुपयाची लाच मागितली होती. परंतु संबंधित शेतकऱ्यास हे पैसे द्यायचे नव्हते. इच्छा नसल्याने त्यामुळे तडजोड करून सदर प्रकरण 1100 रुपयापर्यंत आणले व दिनांक 25 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता पंचासमोर रघुनाथ इखंडे यांनी 1100 रुपये शेतकऱ्याकडून स्वीकारले. त्यावेळी एसीबी पथकाने पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे व त्यांचे कर्मचारी संदीप सरक, संतोष हिरे, भूषण खलाने, कृष्णकांत वाळिले, सुधीर मोरे यांनी सापळा लावून इखंडे यास ताब्यात घेतले. त्यांच्यावर पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून विशेष बाब म्हणजे सदर प्रकरण फेरफार नोंदीचे असून ती नोंद तलाठीकडून सर्कल यांची मंजुरी घेऊन सदर प्रकरण पाठवले जाते व ते संपूर्ण मंजूर झाल्यावर त्या व्यक्तीला नवीन 7/12 उतारा दिला जात असतो. संबंधित कर्मचारी हा खासगी पंटर असून मग तो पैशांची मागणी करू शकतो. या प्रकरणात तलाठी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. हा चर्चेचा विषय गावात सुरू आहे. कारण यापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये पिंपळनेर येथील या कार्यालयातील तलाठ्यास 1000 रुपयाची लाच घेताना सापळा लावून अटक करण्यात आली होती. याच कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात सापडला असून संबंधित तलाठींबाबत मवाळ भूमिका का हा पिंपळनेरकर नागरिकांचा प्रश्न मनात भेडसावत आहे. त्यामुळे सदरील अशा घटना घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्कता दाखवत लाचलुचपत विभाग धुळे या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील धुळे जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आले आहे.